लाडकी बहीण योजना ही लाईफलाईन ठरलेली आहे। अनेकांसाठी ही योजना एक प्रकारचं वरदानच ठरलेलं आणि विशेषतः मोलमजुरी करणाऱ्या महिलेला या योजनेमुळे एक प्रकारचा आशिषचा किरण आधार मिळालेला आहे। राज्यात सध्या एकाच योजनेचा बोलबाला आहे आणि ती म्हणजे राज्य सरकारने नुकतीच सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। आणि या योजनेचा थेट हप्ते हे राज्य सरकारने हजारो महिलांच्या खात्यावर वर्ग केलेले आहेत, जमा केले आहेत आणि त्यामुळे अंतरवाली खांडी गावच्या एका मोलमजुरी करून पोटाची खळगी भरणाऱ्या महिलेला याचा खूप मोठा आधार मिळालेला आहे। 10 वर्षांपूर्वी मीरा घुगे यांचे पती हे घरात कोणाला काहीही न सांगता घर सोडून अचानक निघून गेले होते आणि अजूनही ते परतलेले नाहीयेत। मीरा यांना 4 मुली आहेत, कुटुंबाकडे 1 गुंठा जमीन सुद्धा नाहीये आणि त्यामुळे अशा परिस्थितीत अशा गरिबीमध्येच मीरा घुगे यांनी मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचं ठरवलं। त्याचा उदरनिर्वाह करतात तसंच त्यांनी त्यांच्या मुलींची लग्न सुद्धा केलेली आहेत, तिघींची लग्न झालेली आहेत आणि दिवसाला अवघी 200 रुपये मजुरी त्यांना मिळते आणि त्यामुळे अत्यंत हलाखीत त्या संसाराचा गाडा हाकतायत। मात्र लाडकी बहीणच्या योजनेमुळे त्यांना एक प्रकारचा आधार मिळाला। 10 वर्ष झाले ते नवरा पळून गेलेला आहे। मी घर खर्च सगळा करते, शेताला जावं लागतं, रोजान जावं लागतं, 200 रुपये रोज राहतो। त्याच्यामुळं सगळं कंडिशन वेगळीच आहे। ते लाडकी बहीण आल्यामुळं दर्शिक फायदा होऊ राहिला, त्याच्यामुळं आपलं घर चालतं। मी फॉर्म भरले अंगणवाडीमध्ये, त्याच्यामुळं मला पैसे 1,500 रुपये महिना पडतो। त्याच्यातून काही खर्च होतो, काही गट भरतो, काही लेकरायला लागते, वया पुस्तकं घ्यायला याला त्याला जाते। तर अपार कष्ट करणाऱ्या मीरा घुगे यांनी लाडकी बहीण योजना या योजनेचा अर्ज गावातीलच अंगणवाडीत भरला होता। आता त्यांना या योजनेचा लाभ सुरू होऊन मोठा आर्थिक आधार मिळालाय, हातभार लागलाय आणि त्यामुळे अंगणवाडी सेविकांना त्याचा आनंद आहे। 6 महिन्यापूर्वी आमच्याकडे आदिती तटकरे मंत्री आमच्या महिला बाल कल्याण खात्याच्या त्यांनी आम्हाला अशा सूचना दिल्या की अंगणवाडीच्या महिलांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे काम आमच्याकडे दिले। आम्ही ते यशस्वीरित्या पार पाडले आणि बऱ्याच महिलांना त्याचा फायदा झाला। त्याच्यामध्ये मीराबाई घुगे यांचा पण फॉर्म भरला आणि त्यांची परिस्थिती बिकट असल्यामुळं त्यांना महिन्याला 1,500 रुपये येऊ लागले लाडक्या बहिणीचे, त्यामुळे त्यांचं कुटुंब सुखी झालं। तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमुळे घरात असलेल्या 18 विश्व दारिद्र्यात संसार करणाऱ्या बहिणींचं दुःख काही प्रमाणात का होईना कमी झालेलं आहे आणि हे दूर करण्यात सरकारला यश आलं असं म्हणावं लागेल।